नमस्कार. आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने थंडगार तोंडात टाकताच विरघळणारा कापसासारखा मऊ लुसलुशीत दहीवडा बनवतोय. ही दहीवडा बनवण्याची पद्धत इतकी सोपी आहे की अगदी कोणीही बनवू शकेल आणि जसा बाहेर मिळतो त्याहीपेक्षा कितीतरी पटीने चवीला भन्नाट होतो. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढेही तुम्हाला अशाच साध्या, सोप्या आणि नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. सर्वात आधी आपण डाळ भिजवून घेऊया. आपण दहीवडा बनवताना नेहमी फक्त उडीद डाळीचा वापर करतो, पण आज आपण या ठिकाणी 2 प्रकारच्या डाळी वापरून हा दहीवडा बनवणार आहे. त्यामुळे पचायलाही हलका होतो आणि सोबतच चवीला उत्तम आणि भन्नाट लागतो. तर सर्वात आधी इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे. ज्या वाटीने मोजून उडीद डाळ घेतली आहे त्याच वाटीने मोजून दुसरी डाळ किती घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच. आता यामध्ये पाणी घालायचं आणि ही उडीद डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. डाळ अशा पद्धतीने हाताने चोळून स्वच्छ धुवून घेतली की यामधला सर्व एक्स्ट्रा स्टार्च निघून जातो. तर इथे पहा, याच पद्धतीने आणखी 2 ते 3 वेळा ही डाळ मी स्वच्छ धुवून घेते. तर इथे पहा, उडीद डाळ 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ अशी मी धुवून घेतली आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल, डाळीमध्ये पाणी घातल्यानंतर पाणी पांढरं निघत होतं, आता पूर्ण क्लिअर झालं आहे. आता ही डाळ बाजूला ठेवायची. दुसरं भांडं घ्यायचं. आता यामध्ये ज्या वाटीने मोजून 1 वाटी उडीद डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. मूग डाळ इथे मी विकतची वापरते आहे, तुम्ही घरची वापरली तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आणि मूग डाळसुद्धा 3 ते 4 वेळा हाताने अशा पद्धतीने चोळून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. तर इथे पहा, मूग डाळसुद्धा 3 ते 4 वेळा मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. आता यामध्ये सुद्धा पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि ही उडीद डाळ आणि मूग डाळ 4 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायची. तर इथे पहा, उडीद डाळ आणि मूग डाळ 4 तास मी पाण्यामध्ये भिजवून घेतल्या आहेत. तुम्ही दोन्ही डाळी पाहू शकता, अगदी छान भिजल्या आहेत आणि फुलल्यासुद्धा आहेत. आता या दोन्ही डाळीतलं पाणी आपण काढून घेऊया. तर इथे पहा, या दोन्ही डाळीतील पाणी मी काढून घेतलं आहे. आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. सुरुवातीला मूग डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे. लागलंच तर फक्त 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर या ठिकाणी डाळ वाटून घेताना करायचा आहे. डाळ अगदी छान भिजली आहे, त्यामुळे शक्यतो पाणी लागत नाही. तरीही जर लागलंच तर फक्त 1 ते 2 चमचे वापरा. मिक्सरला फिरवून डाळ छान अशी वाटून घ्यायची. स्मूथ अशी पेस्ट याची तयार व्हायला पाहिजे, जाडसर ठेवायची नाही. तर इथे पहा, मूग डाळ मी मिक्सरला फिरवून वाटून घेतली आहे. छान स्मूथ अशी पेस्ट याची तयार झाली आहे. आता ही वाटून घेतलेली मूग डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने जी उडीद डाळ आहे ती सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची. लागलंच तर पाणी वापरायचं किंवा पाणी न वापरताच मिक्सरला फिरवून याच पद्धतीने वाटून घ्यायची. तर मला या ठिकाणी मूग डाळ वाटून घेताना थोडीही पाण्याची गरज लागली नव्हती, पण जेव्हा मी उडीद डाळ वाटून घेतली तेव्हा दोन्ही वेळेस 1 चमचा पाण्याचा वापर मी यामध्ये केला होता. तर इथे पहा, सर्व उडीद डाळसुद्धा मिक्सरला फिरून मी छान अशी वाटून घेतली आहे. छान स्मूथ अशी पेस्ट याची तयार झाली आहे. आता ज्या भांड्यामध्ये मी मूग डाळीची पेस्ट काढली होती त्यामध्येच ही उडीद डाळीची पेस्टसुद्धा काढून घेतली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता दोन्ही डाळीची पेस्ट एकसारखी मिक्स करायची आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत 2 ते 3 मिनटं छान अशी फेटून घ्यायची. बॅटर अशा पद्धतीने फेटून घेतलं ना की हलकं फुलकं होतं. वडेसुद्धा छान मऊसूद, आतून जाळीदार आणि वरून कुरकुरीत. तर इथे पहा, एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत 2 ते 3 मिनटं ही पेस्ट मी छान अशी फेटून घेतली आहे. आता बॅटर परफेक्ट तयार झालं आहे का कसं ओळखायचं? त्यासाठी काय करायचं, एखाद्या भांड्यामध्ये किंवा अशा पद्धतीने वाटीमध्ये पाणी घ्यायचं. जे तयार झालेलं पीठ आहे ते या पाण्यामध्ये टाकायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता, पीठ पाण्यामध्ये सोडलं की वरती तरंगतंय, खाली जात नाही आहे. म्हणजे बॅटर छान हलकं फुलकं तयार झालं आहे. वडे बनवण्यासाठी परफेक्ट तयार झाले. आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम होते तोपर्यंत आपण या ठिकाणी गोड दही आणि हिरवी चटणी बनवून घेऊया. चिंचेची चटणी मी आधीच बनवली आहे. चिंचेची चटणी 1 वर्ष छान टिकते. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
इथे मी 200 ग्रॅम दही घेतलं होतं. दही एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मी छान असं फेटून घेतलं आहे. छान क्रीमी टेक्स्चरमध्ये हे दही तयार झालं. त्यामध्ये पाव चमचा इथे मी काळं मीठ आणि 2 मोठे चमचे पिठी साखर घातली आहे. पिठी साखरच वापरायची, अख्खी साखर वापरायची नाही, नाहीतर मग जेव्हा साखर वितळते तेव्हा दही सैलसर होतं, त्याला पाणी सुटतं. त्यामुळे शक्यतो पिठी साखरच वापरायची. मीठ आणि पिठी साखर दह्यामध्ये छान एकसारखी मिक्स केली. आपलं गोड दही तयार झाले. आता मस्त तिखट अशी हिरवी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, आलं, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा आमचूर पावडर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. तुम्हाला जशी चटणी बनवायची आहे त्या पद्धतीने किंवा तेवढं पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं आहे. परफेक्ट अशी आपली हिरवी चटणीसुद्धा तयार झाली आहे. चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. आणखी सैलसर हवी असेल थोडंसं पाणी घालू शकता. घट्टसर हवी असेल तर सुरुवातीलाच पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेली चटणी वाया जाणार नाही. इथे पहा, मस्त तिखट चटणी, गोड दही आणि त्यासोबतच मस्त चटपटीत अशी चिंचेची गोड चटणीसुद्धा आपली तयार आहे. त्यानंतर आता इथे मी एक बाउल घेतला आहे. आता यामध्ये 1 लिटर इतकं पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर आता यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालायचं आणि 1 छोटा अर्धा चमचा हिंग घालायची. पाण्यामध्ये हिंग आणि मीठ मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपली सर्व पूर्वतयारी झाली आहे. आता आपण लगेच वडे बनवून घेऊया. तर इथे मी आधीच तुम्हाला सांगितलं, तेल मी गरम करायला ठेवलं होतं. थोडंसं पीठ टाकायचं. पीठ टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता सेकंदभरामध्येच वरती येते, म्हणजे तेल अगदी परफेक्ट टेम्परेचरवरती गरम झाले. आता यामध्ये तयार पिठाचे वडे सोडायचे. आपण नेहमी भजी सोडतो त्याप्रमाणे सुद्धा हे वडे तेलामध्ये सोडू शकता किंवा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सुद्धा सोडले तरीसुद्धा चालतील. तर इथे पहा, एका वेळी कढईमध्ये जितके वडे बसतील तितकेच सोडायचे. जास्त प्रमाणामध्ये सोडायचे नाहीत, नाहीतर मग व्यवस्थित तळले जात नाहीत, जास्त प्रमाणात तेलकट होतात. तर इथे मी सुद्धा एका वेळी जेवढे वडे कढईमध्ये बसतील तेवढेच सोडून घेणार आहे. वडे तेलामध्ये सोडताना सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे, मीडियम किंवा लो ठेवायचा नाही. वडे तेलामध्ये सोडून झाले त्यानंतर 1 मिनिटभर तरी वडे मोठ्या आचेवरच एका बाजूनी तळून घ्यायचे. त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि आलटी-पलटी करत हे वडे छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. वडे तेलामध्ये सोडल्यानंतर जसजसे तळले जात आहेत तसतसे तुम्ही पाहू शकता छान असे फुलले आहेत. छान गोलाकार असे वडे आपले बनून तयार झाले आहेत. गॅसचा फ्लेम लक्षात ठेवा, मीडियम टू लोच ठेवायचे. तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर हे वडे मी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले आहेत. सर्व वडे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान टम्म फुगलेले आहेत आणि वडे तळून झाल्यानंतर जेव्हा थंड होतील तेव्हा हे वडे मी तुम्हाला आतून सुद्धा दाखवते. छान जाळीदार आणि मऊसूत तयार होतात. आता याच पद्धतीने राहिलेलं जे पीठ आहे त्याचे सुद्धा वडे तेलामध्ये सोडायचे आणि तळून घ्यायचे. फक्त लक्षात ठेवा, वड्याची एक बॅच तळून झाली की गॅसचा फ्लेम मोठा करायचा. एक अर्धा मिनिट तेल पुन्हा गरम होऊ द्यायचं. मोठ्या आचेवरतीच वडे तेलामध्ये सोडायचे आणि पुन्हा आलटीपलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. इथे सर्व वडे मी तळून घेतले आहेत. वडा मी तुम्हाला आतून सुद्धा दाखवते. छान जाळीदार मऊसूत तयार झाला आहे. आता काय करायचं, ज्या बाउलमध्ये आपण पाणी घेतलं होतं, ज्यामध्ये हिंग आणि मीठ मिक्स करून घेतले, त्यामध्ये हे वडे घालायचे. एका वेळी सर्व वडे पाण्यामध्ये घालू शकता. सर्व वडे पाण्यामध्ये घातले की चमच्याने ते हलकेसे पाण्यामध्ये मिक्स करायचे. त्यानंतर बाउलवरती झाकण ठेवायचं आणि एक 15 ते 20 मिनटं हे वडे असेच सेट होऊ द्यायचे. तर इथे पहा, एक 20 मिनटं हे वडे मी पाण्यामध्ये असेच सेट होऊ दिले आहेत. तुम्ही हे वडे पाहू शकता काय छान फुलले आहेत. आता काय करायचं, या वड्यातील सर्व एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आणि हे वडे एका ताटामध्ये बाजूला काढायचे. तर इथे पहा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने वड्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. सर्व वडे मी याच पद्धतीने पाणी काढून घेऊन ताटामध्ये काढून घेते. तर इथे पहा, सर्व वड्यामधील मी एक्स्ट्रा पाणी काढून घेतले. आता आपण दहीवडा बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी एक डिश घेतली आहे. आता तुम्हाला दहीवडा तयार करायच्या 2 पद्धती सांगते. पहिली म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वडे आपण जे गोड दही तयार केले त्यामध्ये टाकून दह्यामध्ये घोळून घ्यायचे आणि सर्व करायचे.
किंवा दुसरी पद्धत जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने वडा डिशमध्ये किंवा ताटामध्ये ठेवायचा आणि त्यावरती 1 ते 2 चमचे गोड दही सोडायचं. जी दुसरी पद्धत सांगितले मला त्या पद्धतीने आवडतो. तर इथे सर्व वडे मी जेवढे बसतील तेवढे ताटामध्ये ठेवून घेतले आहेत. आता यावर वरून 2-2 चमचे मी गोड दही सोडून घेणार आहे. सर्व वड्यावर गोड दही सोडून घेतलं की आता पुन्हा 1 किंवा अर्धा चमचा यावर जी तयार केलेली हिरवी चटणी आहे ती सोडून घ्यायची. गोड दही आणि हिरवी चटणी घातली की आता त्याच्यावरती मस्त चटपटीत आंबट गोड तिखट अशी चिंच खजुराची चटणी घालायची. चिंच खजुराच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. चिंच खजुराची चटणी घातली की आता याच्यावरती वरून मस्त चाट मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर भुरभुरायची. हवं असेल तर बारीक चिरलेला कांदा घालू शकता, त्यासोबतच बारीक शेवसुद्धा घालू शकता. मस्त चटपटीत कापसासारखा मऊ लुसलुशीत आंबट गोड तिखट असा दहीवडा बनून तयार झाला आहे. दही थंडगार आहे त्यामुळे हा दहीवडा खायलासुद्धा मजा येते. तुम्हाला हा दहीवडा मी आतूनसुद्धा दाखवते, तुम्ही पाहू शकता. मस्त कापसासारखा मऊ लुसलुशीत हा वडा तयार झाला आहे आणि जाळीदारसुद्धा. तर तुम्हीसुद्धा माझ्या या खास पद्धतीने या होळीला दहीवडा नक्की बनवून पहा. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओज पाहायच्या असतील तर आपल्या कुक विथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.